इंस्टाग्राम वरचा व्हायरल पॉइंट म्हातारीची चूळ बघायची आहे का? चला तर मग. नमस्कार मंडळी, मी कादंबरी. तळ कोकणातील आमच्या सहलीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तोंडवलीहून मालवण देवबागला गेलो. तिथे थोडा वेळ समुद्र किनाऱ्यावर थांबलो आणि निवतीला निघालो. निवतीला पोहोचल्यावर तनया बोटिंग हाऊसच्या ओमकार दादाने आमच्यासाठी बोट अरेंज केली आणि आम्ही निघालो लाईट हाऊसच्या दिशेने. निवतीहून 15 ते 16 किलोमीटर समुद्रात हे लाईट हाऊस आहे. हा संपूर्ण प्रवास 2.5 तासांचा. समुद्रात फिरताना अगदी सुखावं वाटते. या प्रवासात आपल्याला बर्ड आयलँड, नवीन लाईट हाऊस, जुने लाईट हाऊस दाखवतात. इथे आपल्याला दगडांचे सुंदर असंख्य स्कल्पचर पाहायला मिळतात. म्हातारीची चूळ बघण्यासाठी अनेकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतो, पण समुद्राचे पाणी ओसरले असेल तर ते काही बघायला मिळत नाही. म्हातारीची चूळ डॉल्फिन पॉइंट बघण्यासाठी इथे सकाळी लवकर यावे लागते. परतीच्या प्रवासात आम्ही निवतीचा फेमस गोल्डन रॉक पाहिला. समुद्रातली ही 2.5 तासांची सफर करून एकदम छान वाटत होते. त्यानंतर इथून आम्ही गेलो एका सुंदर अशा फार्म हाऊसवर राहायला, जे इतके भारी असेल अशी कल्पना देखील आम्ही केली नव्हती. पुढचे 2 दिवस आम्ही या अमराईमध्ये मुक्काम केला. हे आहे निवतीमधील राणे मातोश्री फार्म हाऊस. चिपी विमानतळापासून फक्त 11 किलोमीटर अंतरावर. इथून सहज निवती लाईट हाऊस, भोगवे बीच, परुळे या ठिकाणी जाता येते. इथे आम्ही अशा मस्त पातोळ्या, घावणे, सुरमई, अस्सल कोकणी पदार्थ चाखले. ही जागा इतकी भुरळ घालणारी आहे, इथे तासन तास निवांत बसावे असे वाटते. तुम्हाला इथे राहायला यायचे आहे, निवतीच्या लाईट हाऊसची बोट राईड करायची आहे, तर मग डिटेल्स लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी कोकण अशी कमेंट करा. दुसऱ्या दिवशी आम्ही धामापूरला गेलो. तिथे आम्ही काय मजा केली हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा.